आपलं लेक्चर नंबर 2 आहे हेरिडिटी आणि इव्होल्युशन. याचं लेक्चर नंबर 2 आहे. तर कालच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं हे ऑलरेडी आपण एका व्हिडिओमध्ये लेक्चर नंबर 1 आहे ते अपलोड केलेला आहे युट्यूब वरती. तर तुम्ही चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ बघू शकताय. तर तो कसा बघायचा हे तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो. तुम्हाला क्रोम वरती जायचं आहे. क्रोम वरती गेल्यानंतर बघा पहिल्यांदा आपल्याला आपला युट्यूब चॅनल खोलायचा आहे. आपला युट्यूब चॅनल ओपन झाला त्याच्यावरती व्हिडिओज वरती जावा आणि व्हिडिओज वरती गेला बघा हेरिडिटी आणि इव्होल्युशन लेक्चर नंबर 1 हा ऑलरेडी अपलोड केलेला आहे. त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. 15 मिनिटाचा तो व्हिडिओ आहे. आज आपण काय करणार आहे आजचा जो पुढचा पार्ट आहे तो आपण चालू करतोय. हेरिडिटी आणि इव्होल्युशन चॅप्टर नंबर 1 लेक्चर नंबर 2. तर बघा आपण काल काय बघितलं होतं हेरिडिटी म्हणजे काय. तर हेरिडिटी म्हणजे काय ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. म्हणजेच पॅरेंट कडून काही कॅरेक्टर्स असतात ते प्रोजिनीला मिळत असतात म्हणजे पुढच्या जनरेशनला मिळत असतात. त्यालाच आपण हेरिडिटी असं म्हणत असतोय. आणि हेरिडिटीलाच मराठीत काय म्हणतात सांगा. हेरिडिटीलाच मराठीत आपण अनुवंशिकता असं म्हणतो. अनुवंशिकता म्हणजे काही काही कॅरेक्टर असतात बघा पॅरेंट कडून प्रोजिनीला मिळत असतात. काही कॅरेक्टर्स असे असतात जे आजी आजोबांकडून आपल्या प्रोजिनीला मिळत असतात. म्हणजे काय होतं की कॅरेक्टर्स हे जनरेशन बाय जनरेशन काय होतात पुढं 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 ट्रान्सफर केले जातात. ह्यालाच फक्त अनुवंशिकता म्हणलं जातं. आणि याच्यानंतर आपण अजून बघितलं होतं की हे जे जेनेटिक्स आहे अनुवंशशास्त्र ह्याचा जो पायोनियर होता तो कोण होता बघा आपला जो जॉन ग्रेगर मेंडल होता ना. हा सायंटिस्ट जो होता बघा हा सायंटिस्ट जो होता तो खूप मेन सायंटिस्ट होता. ह्याला आपण काय म्हणतो पायोनियर ऑफ जेनेटिक्स मॉडर्न जेनेटिक्सचा पायोनियर ह्याला म्हणलं होतं. त्याच्यानंतर बघा 1901 मध्ये 1901 मध्ये हुगो डी व्हेरीज होता का नाही. हुगो डी व्हेरीजनं काय केलं होतं आपली जी म्युटेशन थेअरी आहे त्यालाच काय म्हणतो आपण उत्परिवर्तनाचे सिद्धांत मांडला होता. तर ऍक्च्युली म्युटेशन असतं म्हणजे काय असतं मी तुम्हाला दाखवतो थोडक्यात. आता मी तुम्हाला काल सांगितलं होतं बघा हा एक क्रोमोझोम आहे. जो क्रोमोझोम कुठं बघायला मिळतो सांगा तुम्हाला. क्रोमोझोम मी सांगितलं होतं क्रोमोझोम म्हणजे ही दोऱ्याची गुंडी आहे. आता ही दोऱ्याची जी गुंडी आहे ती आपण जर सुट्टी केली तर दोऱ्याची गुंडी सुट्टी केली तर कशी बोला त्याला आपण डीएनए म्हणणार. म्हणजे आपला डीएनए असतो बघा डबल स्टँडर्ड असतो. डीएनए इज डबल स्टँडर्ड आणि डीएनएचा फुल फॉर्म मी तुम्हाला सांगितला होता डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड. आणि त्याच्यामध्ये हा जो डीएनए असतो का नाही ह्याच्याच छोट्या छोट्या जे पार्टला असतं. आता समजा तुम्ही आपण हा जो डीएनए आहे याचे तुकडे केले. आता हा डीएनएचा इथून एक तुकडा केला ठीक आहे इथून एक केला इथपर्यंत तुकडा केला तर ह्याला काय म्हणायचं सांगा ह्याला जीन म्हणायचं. काय म्हणायचं ह्याला जीन म्हणायचं. आणि हे जे जीनचे स्ट्रक्चर असतं का नाही हेच बदलतं बघा. तर हे जीनचे जे स्ट्रक्चर बदलतं त्यालाच आपण काय म्हणतो असतो सांगा त्यालाच आपण म्युटेशन असं म्हणतो. त्यालाच मराठीत आपण काय म्हणतो उत्परिवर्तन. उत्परिवर्तन असं म्हणत असतो. आलं का लक्षात. सो कॉन्सेप्ट इझी आहेत व्यवस्थित लक्ष द्या इझिली तुम्हाला समजून जातील. आता हुगो डी व्हेरी झालं 1901 मध्ये सॉरी मीन व्हाईल 1902 मध्ये वॉल्टर सटन जो आहे त्यानं काय केलं आपलं क्रोमोझोम हे पेअर असतात. म्हणजे काय बघा क्रोमोझोम पेअर असतात म्हणजे मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो की काय असतं. आता बघा ही एक सेल आहे. आता जर तुम्हाला बघायचं झालं तर तुम्हाला थोडक्यात दाखवतो मी काय असतं. आता समजा ही एक सेल आपण काढली इथं. आता या सेलमध्ये इथं न्यूक्लियस असणार. सेल म्हणजे पेशी पेशीमध्ये न्यूक्लियस असतो. आणि या न्यूक्लियसला इथं मी झूम करून दाखवतो बघा. हा न्यूक्लियस मी झूम करून दाखवला तर याच्यामध्ये बघा तुम्हाला असे पेअर्ड क्रोमोझोम बघायला मिळतात. आता हे झाल्या एक पेअर्ड क्रोमोझोमची फेरी. आता मी दुसरा पेअरची पेअर काढून दाखवतो तुम्हाला. दुसरी पेअरची फेरी दाखवतो तुम्हाला. तर ही झाली बघा ही दुसरी पेअर झाली. अशा मानवामध्ये जवळजवळ 23 पेअर्स असतात. किती असतात मानवामध्ये ह्युमन्स मध्ये 23 पेअर्स असतात. 23 पेअर्स म्हणजेच किती झाले सांगा 46 क्रोमोझोम झाले. किती झाले 46 क्रोमोझोम झाले. बरोबर आहे. हे मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं पण रिवाइज करत आहे थोडस. आणि असं बघा ह्याच्यामध्ये जे पेअर बघायला मिळते क्रोमोझोमची पेअर बघायला मिळते. त्यातला एक क्रोमोझोम असतो तो मदर कडनं आलेला असतो. एक क्रोमोझोम असतो तो फादर कडनं आलेला असतो. बरोबर आहे. तुम्हाला हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. एक क्रोमोझोम आहे तो मदर कडून आलेला आहे. एक क्रोमोझोम आहे तो फादर कडून आलेला असतो. अशा प्रकारे आपलं प्रत्येक सेलमध्ये 46 क्रोमोझोम तुम्हाला बघायला मिळतात. आणि हे पेअर्ड असतात. हे कुणी दाखवून दिलं वॉल्टर सटन येतं 1902 मध्ये दाखवून दिलं बघा बाळांनो. किती 1902 मध्ये दाखवून दिले. हे तुमच्या लक्षात असायला पाहिजे. त्याच्यानंतर पुढचे सायंटिस्ट होते 1944 मध्ये बघा ओसवाल्ड अवेरी मॅकलिन मॅकार्टी आणि मॅकलिन मॅक्लॉइड प्रूव्ह दॅट द एक्सेप्ट ऑफ द व्हायरसेस. म्हणजे व्हायरसेस सोडून व्हायरसेस काय करायचं व्हायरसेस सोडून बाकीच्या ऑर्गॅनिझम मध्ये डीएनए ऍज अ जेनेटिक मटेरियल बघायला मिळतो.
डीएनए ऍज अ जेनेटिक मटेरियल म्हणून बघायला मिळतो. जेनेटिक मटेरियल म्हणून बघायला मिळतो. आता विषय महत्वाचा माहिती आहे का तुम्हाला? आता व्हायरसेस मध्ये मग काय असतं सांगा? तर हे जे व्हायरसेस असतात का नाही, आता हे बघा व्हायरसेस, व्हायरसेस मध्ये आरएनए ऍज अ जेनेटिक मटेरियल बघायला मिळतो. आरएनए ऍज अ जेनेटिक मटेरियल बघायला मिळतो. जेनेटिक मटेरियल बघायला मिळतं तुम्हाला. आरएनए ऍज अ जेनेटिक मटेरियल बघायला मिळतो. आता तुम्हाला माहित आहे न्यूक्लिक ऍसिड असतात का नाही, न्यूक्लिक ऍसिड्स. आता न्यूक्लिक म्हणजे काय? न्यूक्लियस मध्ये आढळणारे ऍसिड्स हे दोन प्रकारचे असतात. एक आहे आपला डीएनए, एक आहे आपला डीएनए आणि एक आहे आपला आरएनए, एक आहे आरएनए. तर डीएनए हा कसा असतो सांगा? डबल स्टँडर्ड असतो. हा असतो तो आपला डबल स्टँडर्ड असतो. आणि हा असतो तो कसा असतो सांगा? हा आपला सिंगल स्टँडर्ड असतो. हा सिंगल स्टँडर्ड असतो. थोडक्यात तुम्हाला जर काढून दाखवायचं झालं तर काढून दाखवू शकतो तुम्हाला. हे बघा, मी तुम्हाला डीएनए मागाशी पण काढून दाखवला होता. डीएनए असा डबल स्टँडर्ड असतो आणि आरएनए आपला सिंगल स्टँडर्ड असतो. तर आरएनए परत तीन प्रकारचा असतो बघा. आरएनए परत तीन प्रकारचा असतो. आरएनए परत तीन प्रकारचा असतो. एक असतो एमआरएनए, एक असतो एमआरएनए, एक असतो आर आर एन ए, स्मॉल आर असतो, स्मॉल आर आर एन ए. आणि आरएनएचा फुल फॉर्म बघा रायबोन्यूक्लिक ऍसिड. आणि डीएनएचा फुल फॉर्म काय असतो? डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड. आणि हा आर आर एन झाला. अजून एक असतो टी आर एन ए, असा टीआरएनए असतो. अशा प्रकारे आरएनए हे तीन प्रकारचे असतात. आरएनए हा सिंगल स्टँडर्ड असतो, डीएनए हा डबल स्टँडर्ड असतो. तर जो डीएनए असतो ना डबल स्टँडर्ड, हा बघा डबल स्टँडर्ड डीएनए असतो. तर याच्यामध्ये चार न्यूक्लिओटाइड बघायला मिळतात तुम्हाला. चार न्यूक्लिओटाइड, चार न्यूक्लिओटाइड बघायला मिळतात. चार हे न्यूक्लिओटाइड, न्यूक्लिओटाइड बघायला मिळतात. समजा आपण समजा कुठले समजायचं नाही, ते असतातच ए, टी, सी आणि जी, असे चार न्यूक्लिओटाइड बघायला मिळतात. आता ए जो असतो त्याला म्हणायचं ऍडेनिन, त्याला म्हणायचं ऍडेनिन. दुसरा जो आहे त्याला म्हणायचं थायमिन. तिसरा जो आहे त्याला म्हणायचं सायटोसिन. आणि जो चौथा आहे का नाही, चौथा त्याला म्हणायचं ग्वानाइन. अशा प्रकारे चार न्यूक्लिओटाइड बघायला मिळतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून सांगतो पुढे जाऊन, ऍडेनिन जो असतो का नाही, नेहमी हा थायमिन बरोबर पेअर होतो डबल स्टँडर्ड हायड्रोजन बॉन्ड. कसला बॉन्ड असतो इथं? हायड्रोजन बॉन्डिंग असतं. आणि आपला जी असतो का नाही, इट ऑलवेज कपल्स विथ सायटोसिन. आणि ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड असतो. कसला? इथं डबल हायड्रोजन बॉन्ड बघायला मिळतो तुम्हाला इथं. आणि इथं कसला बघायला मिळणार तुम्हाला? ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड बघायला मिळतो. हे बेसिक माहिती आहे, ती तुम्हाला माहित असली पाहिजे. पुढे जाऊन ह्याची माहिती, पुढे हे जाऊन तुम्हाला माहित असणं गरजेचं असणार आहे. बघा इथं जर ए असेल तर 100% पुढे जाऊन टी असणार आहे. इथं जर जी असेल तर पुढे जाऊन सी असणार आहे. समजा इथं जी असेल तर या साईडला तुम्हाला नेहमी सी बघायला मिळेल. इथं जर ए असेल तर पुढे जाऊन तुम्हाला टी बघायला मिळेल. अशा प्रकारे काय असतं? कोडिंग असतं. टी असेल तर ए असेल काय. आणि उत्परिवर्तन होतं म्हणजे म्युटेशन काय होतं, म्हणजेच काय होतं माहितीये का तुम्हाला? हे असे हे बाहेर निघून जातात, हे निसटून जातात इथून, हे निसटून जातात. आणि त्याच्यामुळे काय होतं? ह्या ज्या डीएनएचा तुकडा आहे म्हणजे जीन्स आहे, या जीन मध्ये काय होतं सांगा? या जीन मध्ये तुम्हाला म्युटेशन होताना दिसतं. काय होताना दिसतं? म्युटेशन होताना दिसतं. म्युटेशन होतं म्हणजेच काय होतं? उत्परिवर्तन होतं. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता पुढे जाऊया. आता मी तुम्हाला ही बेसिक माहिती जी असायला माहिती पाहिजे तुम्हाला सांगितली. आता बघा पुढची गोष्ट बघा. ह्यांनी डीएनए ऍज अ जेनेटिक मटेरियल सांगितलं, पण व्हायरसेस मध्ये तर आरएनए ऍज अ जेनेटिक मटेरियल असतं. आता फ्रेंच जेनेटिसिस्ट होते फ्रान्सिस जेकब आणि मोनाड. आता ह्यांनी काय केलं सांगा? ह्यांनी काय केलं? महत्वाचं काम केलं. आता फ्रान्सिस जेकब, आता मी इथं तुम्हाला नाव लिहून दाखवतो. एक होता जेकब अँड एक होता मोनाड. ह्यांनी काय केलं? प्रोटीन सिंथेसिस. ह्यांनी प्रोटीन सिंथेसिस कसं होतं हे सांगितलं.
प्रोटीन सिंथेसिस. आता तुम्ही म्हणणार सर प्रोटीन सिंथेसिस काय असतं? प्रोटीन म्हणजे तुम्हाला माहित आहे दे आर द बिल्डिंग ब्लॉक्स आवर बॉडी. प्रोटीन शिवाय काहीच काम चालत नाही. आता काय असतं सांगतो तुम्हाला. हे जे जीन असतो का नाही म्हणजे डीएनएचा तुकडा, या जीन पासून काय बनतो? पहिल्यांदा एमआरएनए बनतो. एमआरएनएचा फुल फॉर्म बघा. एम म्हणजे काय? मेसेंजर. एम म्हणजेच काय सांगा? मेसेंजर. मेसेंजर आरएनए. आणि याच्या पाडून एमआरएनए पासूनच पुढे जाऊन काय बनतो सांगा? एमआरएनए पासून जाऊन पुढे प्रोटीन बनतं. याला म्हणायचं दिस इज द सेंट्रल डोग्मा. ह्याला काय म्हणायचं सांगा? हा कॉन्सेप्ट पुढे जाऊन येणारच आहे. हा कॉन्सेप्ट जो आहे तो पुढे जाऊन येणारच आहे. पण ह्यालाच काय म्हणतात सांगा? ह्याला म्हणतात आपल्याला सेंट्रल डोग्मा. ह्यालाच काय म्हणायचं सांगा? सेंट्रल डोग्मा असं म्हणायचं. हे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातनं खूप इम्पॉर्टंट आहे. सो याला आपल्याला म्हणायचं आहे सेंट्रल डोग्मा म्हणायचं. काय म्हणायचं याला? सेंट्रल डोग्मा म्हणायचं. आता बघा जीन आहे म्हणजेच काय सांगा? जीन म्हणजेच काय सांगा? डीएनए आहे तो. डीएनए पासून एमआरएनए बनण्याच्या प्रोसेसला आपण ट्रान्सक्रिप्शन म्हणणार आहे. काय म्हणणार आहे? पुढं आहे तरी पण सांगतो तुम्हाला आत्ताच. काय म्हणतो त्याला आपण? ट्रान्सक्रिप्शन असं म्हणत असतो. ट्रान्सक्रिप्शन. आणि एमआरएनए पासून प्रोटीन जे बनतं का नाही ह्यालाच आपण काय म्हणतो सांगा? ट्रान्सलेशन. काय म्हणतो सांगा? ट्रान्सलेशन असं म्हणतो. LATION. सो ट्रान्सलेशन असं म्हणतो. ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन. तुम्ही म्हणला मग ट्रान्सलोकेशन काय असतं हे जरासं पुढे जाऊन सांगणार आहे. तो फ्रान्सिस जेकब आणि मोनेड यांनी कुणामध्ये? बॅक्टेरियामध्ये. कुणामध्ये बघा? बॅक्टेरियामध्ये. अक्षरशः बॅक्टेरियामध्ये त्यांनी काय सांगितलं? प्रोटीन सिंथेसिस कसं होतं हे दाखवून दिलं होतं त्यांनी. सो हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला. 1961 मध्ये झालं हे. आणि त्याच्यानंतर मग आपण पुढची प्रोसेस आपण सांगितली तुम्हाला की ट्रान्सक्रिप्शन काय असणार आहे. हा आजचा इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहे, ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन. आता बघा महत्वाची डायग्राम आहे तुम्हाला. स्केच अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ द डीएनए अँड व्हॅरियस टाइप्स ऑफ आरएनए. हा प्रश्न मी तुम्हाला ऑलरेडी आत्ताच करून दाखवला. स्केच अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ डीएनए. मी तुम्हाला आत्ताच स्ट्रक्चर ऑफ डीएनए काढून दाखवलं. आणि त्याचबरोबर व्हॅरियस टाइप्स ऑफ आरएनए ही सुद्धा तुम्हाला दाखवून दिल्यात. आता बरोबर आहे. आता जेनेटिक डिसऑर्डर म्हणजे काय हे तुम्हाला नेक्स्ट टाइमला म्हणजे जसं जसं माहिती येणार ना तसं तसं तुम्हाला सांगतो. आता बघा जेनेटिक डिसऑर्डर म्हणजेच जीनच्या स्ट्रक्चरमध्ये काही जरी अडचण आली, तर जीनचं स्ट्रक्चर बदलल्यामुळे एमआरएनएचं स्ट्रक्चर बदलतं. हे बघा इथं जीनचं स्ट्रक्चर बदलल्यामुळे एमआरएनएचं स्ट्रक्चर बदललं आणि एमआरएनएचं स्ट्रक्चर बदलल्यामुळे प्रोटीनचं स्ट्रक्चर बदलतं. आणि प्रोटीन व्यवस्थित काम करत नाही आणि प्रोटीन काम करत नसल्यामुळे काही जेनेटिक डिसऑर्डर तयार होतात. हा तर त्या उदाहरणार्थ तुम्हाला सांगू इथं जर डाऊन सिंड्रोम सांगू शकतो आपण. डाऊन सिंड्रोम आहे. काही नाव मी तुम्हाला सांगतोय. डाऊन सिंड्रोम आहे. त्याच्यानंतर पटायूज आहे. नंतर आहे तुम्हाला बरोबर असे क्लाइनफिल्टर सिंड्रोम आहे. असे बरेच गोष्टी आहेत ज्या जेनेटिक डिसऑर्डर म्हणून ओळखल्या जातात. पुढे काही नाव येतील तुम्हाला त्यावेळेस आपण ते डिस्कस करूया. आता विथ द हेल्प ऑफ आरएनए, द जीन्स प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ डीएनए पार्टिसिपेट in the participation in the functioning of cell and thereby control the structure and the functioning of the body. म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं बघा? विथ द हेल्प ऑफ आरएनए. आता काय करतात? विथ द हेल्प ऑफ आरएनए हे वाले. विथ द हेल्प ऑफ आरएनए डीएनए पासून काय बनतं? डीएनए पासून बनणार. डीएनए हा डबल स्टँडर्ड आहे. फ्रॉम द डबल स्टँडर्ड डीएनए सिंगल स्टँडर्ड एमआरएनए इट इज फॉर्मड. इट इज कॉल्ड ॲज ट्रान्सक्रिप्शन. ह्यालाच काय म्हणणार आपण सांगा? ट्रान्सक्रिप्शन. इन्फॉर्मेशन अबाउट द प्रोटीन सिंथेसिस इट इज स्टोअर्ड इन द डीएनए. म्हणजे मुख्य कोण आहे ह्याच्यामध्ये? मुख्य हा तर डीएनएच आहे आपला. कारण डीएनए म्हणजेच काय? डीएनएचे जे छोटे छोटे तुकडे आहेत का नाही त्याला आपण जीन म्हणतो. आणि या जीन मध्येच काय आहे? वेगवेगळ्या प्रोटीनची सिंथेसिसची इन्फॉर्मेशन लपलेली आहे. बघा प्रोटीन सिंथेसिस होते पण सुरुवात कुठून होते? जीन पासून होते म्हणजेच डीएनए पासून होते. म्हणजे प्रोटीन सिंथेसिसची जी कोडिंग इन्फॉर्मेशन आहे ना, कोड केलेली इन्फॉर्मेशन आहे ती डीएनए वरती आहे. आणि म्हणूनच काय म्हणलेलं आहे बघा इथं सिंथेसिस इट इज द स्टोअर्ड इन द डीएनए अँड द सिंथेसिस ऑफ अप्रोप्रिएट प्रोटीन ऍज पर द रिक्वायरमेंट ऍज पर द नेसेसरी ऑफ द बॉडी. म्हणजे बॉडीला जर गरज पडली तर प्रोटीन तयार केले जातात. पण प्रोटीन तयार करायची प्रोसेस मी तुम्हाला सांगितली थोडक्यात. इट इज कॉल्ड ॲज सेंट्रल डॉग्मा. आपण आताच बघितलं. हे सेंट्रल डॉग्मा म्हणतात. आणि सेंट्रल डॉग्मा म्हणजेच काय? डबल स्टँडर्ड डीएनए पासून सिंगल स्टँडर्ड एमआरएनए बनणं म्हणजेच काय आहे. आणि एमआरएनए पासून पुढे जाऊन काय बनतंय? प्रोटीन बनतंय. म्हणजे प्रोटीन सिंथेसिसची पूर्ण जी इन्फॉर्मेशन आहे
ती कशात लपलेली आहे, त्याचं कोडिंग कुठे केलेलं आहे, त्याचं कोडिंग केलेलं आहे डीएनए मध्ये. म्हणजेच ऍज पर द नीड ऑफ द बॉडी डीएनएचं जे काही कोडिंग स्वरूप आहे ते डिकोड केलं जाणार, आणि डिकोड करून काय केलं जाणार पुढे सांगा, डिकोड केल्यामुळे एमआरएनए तयार होणार, आणि एमआरएनए तयार झाल्यामुळे पुढे जाऊन प्रोटीन होणार. आता ते कसं होणार आहे हे पुढे जाऊन आपण बघणारच आहोत. आता बघा, दीज प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड बाय द डीएनए थ्रू द आरएनए. दिस इज कॉल्ड ॲज अ सेंट्रल डॉग्मा. हे बघा, सेंट्रल डॉग्मा म्हणजे मी तुम्हाला आत्ताच एक्सप्लेन केलं, अजून एकदा तुम्हाला सांगतो. सेंट्रल डॉग्मा म्हणजे काय, बॉडीच्या फंक्शनिंगसाठी जे प्रोटीन गरजेचे असतात त्याचं जे कोडिंग आहे ते डीएनए मध्ये असतं, आणि हे जे डीएनए असतो हाच डीएनए पुढे जाऊन डीएनएचं ट्रान्सक्रिप्शन होतं, डबल स्टँडर्ड डीएनएचं सिंगल स्टँडर्ड एमआरएनए बनतो, आणि एमआरएनएचं पुढे जाऊन ट्रान्सलेशनद्वारे प्रोटीन बनतं, ह्यालाच आपण सेंट्रल डॉग्मा असं म्हणत असतो. सो एमआरएनए इट इज प्रोड्यूस per sequence of the nucleotide of the DNA. Only of the two strands of the DNA is used in this process. So बघा काय म्हणलेलं आपल्या, this sequence of nucleotide in mRNA being produced, it is always complementary to the DNA strand and used for the synthesis. आता काय बघा, ओनली वन ऑफ द टू स्ट्रँड. आता मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं, अजून एकदा परत दाखवतो तुम्हाला. इथं बघा डायग्राम दाखवतो. अहो हा आपला डीएनए आहे, हा डीएनए आहे, डबल स्टँडर्ड आहे, पण ह्यातला कुठला तरी काय केलं जातं, आता वेगळ्या पेनाने दाखवतो, कुठला तरी एकच स्ट्रँड वापरला जातो. आता समजा कुठला, समजा आपण हा पेन घेऊया, समजून घ्या याच्यामधला कुठला तरी एकच स्ट्रँड काय केला जातो, यूज केला जातो हवा, आणि याच स्ट्रँड पासून काय केला जातो, आरएनए तयार केला जातो. आता आरएनए ला मी थोडासा वेगळा पेन वापरतो. हे बघा, या स्ट्रँडला चिटकून काय केलं जातं, आरएनए असा बनवला जातो, आणि हाच आरएनए इथून बाहेर पडतो. म्हणजेच काय झालं बघा, हा आरएनए तयार झाला. आरएनए, कुठला आरएनए तयार झाला, एमआरएनए तयार झाला. पण डबल स्टँडर्ड डीएनए मधला फक्त एकच स्टँड वापरलेला आहे. डबल स्टँडर्ड डीएनए मधला फक्त एकच सिंगल स्टँड वापरला जातो. आता समजा पुढे जाऊन सांगणारच आहे माहिती तुम्हाला, इथं जर ए असेल तर इथं काय येणार सांगा, टी येणार. पण ऍक्च्युली आरएनए मध्ये टी नसतो. आता थोडं वरती जाऊन एक कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या, वरती जाऊन एक कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या. आपला जो डीएनए असतो का नाही, डीएनए त्याच्यामध्ये आपल्याला ए टी, हे बघा मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, आपल्याला काय काय बघायला मिळतं, आपल्याला ए टी जी आणि सी बघायला मिळतं डीएनए मध्ये. पण आपल्याला आरएनए मध्ये काय बघायला मिळतं, आरएनए मध्ये आपल्याला ए यू जी सी. म्हणजे बघा, टी इट इज रिप्लेस्ड बाय युरासिल. काय नाव, युरासिल. हे लक्षात ठेवा, युरासिल जो असतो का नाही त्यानं रिप्लेस केलं कुणाला, टीला. म्हणजे बघा आता इथं तुम्हाला दाखवतो, बघा ह्या डीएनएच्या एका स्टँड पासून काय तयार व्हायला लागलाय, डीएनएच्या एका स्टँड पासून काय तयार व्हायला लागलाय. समजा डीएनए वरती ए असेल, डीएनए वरती ए होतं, तर थायमिन इट इज रिप्लेस्ड बाय युरासिल. म्हणजे आरएनए वरती काय येणार, युरासिल. म्हणजे पहिला काय येणार सांगा, यू आला. लक्षात. आता हा, तर व्यवस्थित तुम्हाला समजून जाईल. आता समजा काय होईल, समजा इथं इथं जर आता हे 2-4, इथं समजा इथं जी असेल तर इथं काय असणार आहे सांगा, सी येणार. म्हणजे दुसरा काय आला सांगा, सी आला, दुसरा सी आला. आता समजा इथं डीएनएचा टी असेल तर आरएनए मध्ये ए असतोच, आरएनए मध्ये ए येणार, आरएनए मध्ये ए येणार. तर हे बघा आरएनए मध्ये असं येणार. म्हणजे कॉम्प्लिमेंटरी. आता समजा परत ए आला, ए आला, ए आला तर काय येणार सांगा, इथं यू येणार. अशा प्रकारे यू येणार. आलं का लक्षात. आता परत इथं जी आला तर इथं सी येणार, तर इथं परत सी येणार. काय येणार सांगा, सी येणार. अशा प्रकारे मी तुम्हाला काय दाखवलं, एका डीएनए पासून, डबल स्टँडर्ड डीएनए पासून एमआरएनए कसा तयार होतो. तर हा काय असणार सांगा, आपला एमआरएनए असणार. आता समजा अजून एक कोडॉन घेऊया, आपण एक न्यूक्लियोटाइड घेऊया. इथं समजा टी आहे, तर इथं ए असायला काय हरकतच नाही, कारण ए असतं, आपलं ए असतं. तर अशा प्रकारे बघा, आता जो एमआरएनए तयार झाला तो इथं मी तुम्हाला काढून दाखवतो. काय काय तयार झालं सांगा, यू सी ए, त्याच्यानंतर काय झालं, परत यू, परत सी, परत ए, युसीए युसीए. आणि हा जो 3 जणांचा गुच्छ असतो का नाही, 3 जणांचा गुच्छ, 3 जणांना एकत्रित, 3 जणांना एकत्रित काय म्हणतात ते सांगतो तुम्हाला.
3 जणांना एकत्रित आपण काय म्हणतो, कोडॉन असं म्हणत असतो. काय म्हणत असतो आपण, mRNA वरचे कोडॉन, ह्याला काय म्हणायचं, ह्याला म्हणायचं कोडॉन, ह्याला म्हणायचं कोड, ह्याला काय म्हणायचं, ह्याला म्हणायचं कोड, सॉरी ह्याला कोडॉन म्हणायचं. काय म्हणायचं, आणि कोड असतो तो 3 न्यूक्लियोटाइडचा एकत्रित येऊन बनतो, 3 न्यूक्लियोटाइडचा एकत्रित येऊन. सो UCA इट इज कोडॉन. काय म्हणायचं ह्याला, UCA हा कोडॉन आहे. काय म्हणायचं ह्याला, कोडॉन आहे. अजून पुढे अँटी कोडॉन पण असतात, हे पुढे जाऊन तुम्हाला समजेल. आताच मी तुम्हाला सांगितलं. आता अजून एक थोडीशी कॉन्सेप्ट आहे, ते मी तुम्हाला सांगतो. आता एक कॉन्सेप्ट काय सांगतो तुम्हाला, इथं बघा, हा जो डीएनए आहे का नाही, हा डीएनए हा इथं 5 डॅश असेल तर इथं काय असतो सांगा, इथं 3 डॅश असतो. 5 डॅश एंड 3 डॅश एंड हे तुम्हाला जास्त डिटेलमध्ये नको जायला, कारण तुम्हाला कन्फ्युज होईल. आता हा 5 डॅश असेल तर हा काय होणार सांगा, हा 3 डॅश असेल, हे लक्षात ठेवा. आता बघा, मी तुम्हाला इथं तसंच म्हणलं, इथं जर 5 डॅश असेल तर इथं जो 5 डॅश असेल तर इथं जो तयार होणार तो 3 डॅश होणार तयार. आरएनए कसला 3 डॅश तयार झाला, म्हणजे हा जो झाला एंड कसला झाला, हा 3 डॅश एंड झाला आणि हा 5 डॅश एंड तयार झाला. हे लक्षात असायला पाहिजे तुमचा. सो डीएनए ला कॉम्प्लिमेंटरी आरएनए तयार केला जातो, डीएनए ला कॉम्प्लिमेंटरी आरएनए तयार केला जातो. याच प्रोसेसला काय म्हणणार आहे आपण, द सिक्वेन्स ऑफ द न्यूक्लियोटाइड इन द mRNA being produced it is always complementary to DNA. आता सांगितलं तुम्हाला, जर ए असेल तर टी असेल, ए असेल तर टी असेल, पण टी नसणार आहे, यू असणार आहे, आणि सी असेल तर जी असेल, जी असेल तर सी असेल, आणि टी असेल तर ए येईल. बिसाइड्स देर इज अ युरासिल. आरएनए बघा मी तुम्हाला सांगितलं होतं. सो आरएनए मध्ये काय येतो, युरासिल येतो. दिस प्रोसेस ऑफ सिंथेसिस कॉल्ड एज अ ट्रान्सक्रिप्शन. काय म्हणणार आहे आपण ह्याला, ट्रान्सक्रिप्शन असं म्हणणार आहे. आणि आय होप तुम्हाला इथंपर्यंतच्या ज्या कॉन्सेप्ट आहेत त्यात सफिशियंट आहेत आजच्या पुरतं. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन अशा 2 गोष्टी उद्या बघणार आहोत. तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला काही कॉन्सेप्ट व्यवस्थित चांगल्या कॉन्सेप्ट जर समजल्या असतील तर. ठीक आहे, भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन लेक्चरमध्ये उद्या बरोबर सकाळी 10 वाजता.